श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत अनुराधा आपटे यांचा ललितबंध आई पण भारी देवा. एक आई एकदा मला रुग्णालयात भेटली. स्वतःच्या बाळाला पदराखाली घेताना नुकत्याच जन्मलेल्या पण आई गमावलेल्या शेजारच्या लेकराला त्याच आत्मीयतेने पाचताना. एकदा मला एक आई दिसली होती, सावत्र असूनही त्या पहिल्या लेकराला पोटच्या लेकरासारखीच माया करून घास भरवताना. एकदा मी एक आई पाहिली रेल्वे स्टेशनवर. आपला वाढलेला 4 पोरांचा दरिद्री संसार सांभाळत असतानाही प्लॅटफॉर्मवर हरवलेल्या लहानग्याला स्वतःमधला भाकर तुकडा प्रेमाने भरवताना. एक अशीही आई समोर होती, माय मरो पण मावशी जगो या म्हणीला अनुसरणारी. स्वतःच्या 2 मुलांबरोबर बहिणीचं लेकरू मायेने सांभाळणारी. एक अशीही आई जाणली मी, जिच्या उदरातून आई पण जन्मलं नाही, पण अनाथ लेकराला संपूर्णतः आपलं मानून आई पण निभावत नेणारी. एक आई तर जंगलात सुद्धा असते म्हणे, दुश्मन असणाऱ्या प्राण्याच्या लहान पिल्लाला दूध पाजवून जगवणारी. एक आई मी पाहिली वडिलांच्या रूपात, ज्या वडिलांनी बायको गेल्यावर आपल्या काही दिवसांच्या लेकराला त्याच आईपणाच्या सुलभ भावनेने जपलं, सांभाळलं, मोठं केलं. अशा विविध स्वरूपात आई हे भारी पण जगणारी स्त्री अनंत काळाची माताच असते. तिचं आई पण जन्मतःच सुरू होतं. आपल्या वडिलांवर, भावावर प्रेमाचे पाखड घालणारी लेक, बहीण आईचं स्वरूप लहानपणीच ओळखतात. म्हाताऱ्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना वात्सल्याने सांभाळणाऱ्या अनेक जणी त्यावेळी आई होऊनच सांभाळतात. नवऱ्याला सुद्धा कितीदा आईच्या ममतेने सांभाळून घेत संसार करावा लागतो ते ती एक स्त्रीच जाणते. आई पण भलेही कदाचित स्वतःच्या उदरातून जन्माला घालता आले नसेल, तरी आतून असणारी आईपणाची माया आणि वात्सल्य हे बाईमध्ये आपसूक आलेलं असतं. आईपणाच्या कळा आई पण समजण्यासाठी भोगाव्या लागतात असं मुळीच नाही. फक्त आईचं हृदय मात्र शरीरात असावं लागतंच. ते हृदय असलं ना की कुठल्याही लहान लेकरावर कधीही कुठेही कसलेही अत्याचार होणारच नाहीत. ना लेकरांचं लहानपण हरवेल ना नासून जाईल. हे आई पण म्हणूनच भारी असतं, कारण त्यासाठी मातृहृदय जपणारे तन मन असावेच लागते. आई पण भारी देवा. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकला अनुराधा आपटे यांचा ललितबंध. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.